ब्रिक्स आणि भारत 1 जानेवारी 2026 पासून ब्रिक्सचे अध्यक्षपद भारताकडे. विस्तारित ब्रिक्स समूहाचे नेतृत्व प्रथमच भारताकडे जागतिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि डॉलरला पर्याय म्हणून एक स्थिर चलन तयार करण्याच्या प्रयत्नांमध्ये भारत सहभागी आहे. या संघटनेचे मूळ सदस्य देश ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका हे होते. परंतु आता विस्तार झाल्यामुळे यूएई, सौदी अरेबिया, इजिप्त, इथिओपिया, इराण आणि आता नुकताच समावेश झालेला इंडोनेशिया यामुळे ब्रिक्स या गटाचा प्रभाव वाढला आहे. जागतिक लोकसंख्येचा 45% आणि जागतिक जीडीपीचा सुमारे 37.3% हिस्सा या गटाकडे आला आहे. म्हणून भारत आपली भूमिका जागतिक मंचावर अधिक प्रभावीपणे मांडू शकेल. आफ्रिकन नेत्या ग्रासा माशेल यांची 2025च्या इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कारासाठी निवड झाली. या माशेल या नेल्सन मंडेला यांच्या पत्नी तसेच त्या पहिल्या शिक्षण मंत्री होत्या. कर्नाटक बँकेने आयबीएच्या बँकिंग टेक्नॉलॉजी पुरस्कारामध्ये बेस्ट फिनटेक अँड डीपीआय डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर ॲडॉप्शन या श्रेणीत विजयी पुरस्कार पटकावला. कर्नाटक बँकेला हा प्रथमच पुरस्कार मिळाला. महाराष्ट्रातील कोयना धरण. कोयना धरणाचे पूर्वीचे नाव शिवाजी सागर हे होते. हे नाव बदलून श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ऐतिहासिक प्रवास. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वदेशी बनावटीची पाणबुडी INS वाक्षीरमधून प्रवास केला. पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या. यापूर्वी फेब्रुवारी 2006 मध्ये डॉ. APJ अब्दुल कलाम यांनी कलवरी वर्गाच्या पाणबुडीमधून प्रवास केला होता. ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये भारताचा 115वा क्रमांक आला. 163 देशाचा समावेश होता. यामध्ये प्रथम आइसलँड, द्वितीय आयर्लंड, न्यूझीलंड असा क्रम होता. 2026 भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन. प्रमुख अतिथी ही परंपरा 1950 पासून चालू आहे. 77व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हे प्रमुख अतिथी आहेत. यापूर्वी इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुबियांतो हे होते.